शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तर मित्रांनो, आज आपण पुरंदर तालुक्यामधील ढवळेश्वर नावाच्या एका महादेवाच्या मंदिरात जाणार आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता की या ठिकाणी हे जे मंदिर आहे हे एका उंच डोंगरावर वसलेले असून मी या मंदिराला प्रथमतःच भेट देत आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आपल्याला या व्हिडिओमध्ये ढवळेश्वर मंदिराची माहिती, त्याबरोबर त्या मंदिराचा काही इतिहास असेल तो इतिहास सांगणार आहे. तर मित्रांनो, सासवड गावामधून जो बुलेश्वरचा मार्ग आहे त्या बुलेश्वरच्या साईडला जाताना आपल्याला एक आंबळे म्हणून गाव लागतं आणि त्या आंबळे गावातूनच आपल्याला ढवळेश्वरला जाण्यासाठी मार्ग आहे. मित्रांनो, आपण सुरुवातीला ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणीच गाड्या पार्किंगसाठी आपल्याला त्या ठिकाणी सुविधा पाहावयास मिळते. त्यानंतर मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पायी वाट आहे. आपल्याला इथून त्या डोंगरावरती चालत जावे लागतं. मित्रांनो, पूर्वी या ठिकाणी जरा रस्ता खराब होता, परंतु या ठिकाणी आता जरा रस्ता चांगला करण्यात आला आहे. तरीही या ठिकाणी जरा मुरमाड व दगडी रस्ता आहे. मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर हे ढवळेश्वर मंदिर असून त्याबरोबरच याला किल्ले ढवळगड या नावाने देखील ओळखलं जातं. मित्रांनो, पूर्वीच्या काळी या ठिकाणी मराठ्यांचे वास्तव्य होते असं देखील सांगितलं जातं आणि त्याबरोबरच या मंदिरावरती छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक देखील उभारण्यात आलं आहे. मित्रांनो, आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी किल्ले ढवळगड या नावाचा बोर्ड देखील लावण्यात आला आहे. मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या गडावरती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे. आपण व्हिडिओमध्ये शेवटी त्या ठिकाणी जाऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक पाहणार आहे, त्याबरोबरच त्यांचे दर्शन घेणार आहे. मित्रांनो, येथून पुढे आपल्याला वरती जाण्यासाठी लाल दगडी पायऱ्या बनवलेल्या आहेत. मित्रांनो, या पायऱ्या देखील आत्ताच नूतनीकरण करण्यात आले आहेत आणि मी आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने ढवळेश्वर मंदिराला भेट देत आहे. आणि मित्रांनो, मी ज्या टायमिंगला आलो होतो त्या टायमिंगला आंबळे गावामधील काळभैरवनाथाची जी कावड आहे ती कावड या ठिकाणी भेटवायला आणली आहे. आपण माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. ही जी कावड आहे ही आंबळे गावामधून ढवळेश्वर गडापर्यंत आणतात आणि पायी चालत आणतात ही कावड खांद्यावर घेऊन आणि वरती महादेवाच्या मंदिरात नेऊन मोठ्या उत्साहाने गजर करत ही कावड महादेवाच्या मंदिरात भेटवतात. ही मित्रांनो, मी याची कावड डोंगरावरून वर चढवतानाची आपल्याला चित्तथरारक दृश्य काही क्षणात दाखवणार आहे. परंतु आपण पाहू शकता की या ठिकाणी जी कावड आहे ती विसाव्यासाठी थांबली आहे आणि त्यानंतर ही आपण आता पाहिलेल्या डोंगरावरून थेट वर घेऊन जाण्यात येणार आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता सर्व शिवभक्त एकत्र मिळून मोठ्या उत्साहाने व नव्या ऊर्जेने ही जी कावड आहे ती डोंगरावरून वर चढवत आहेत. आपण माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. मित्रांनो, शिखर शिंगणापूरला ज्या पद्धतीने मुंगी घाटातून डायरेक्ट वरती कावड चढवली जाते त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील पायऱ्यांचा वापर न करता जी दगडी पाऊल वाट आहे त्या पाऊल वाटेनेच हे जी कावड आहे ती आपल्या डोक्यावरती उचलून वर नेत असतात. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की कावडच्या पुढच्या बाजूला एक मोठा दोर आहे आणि दोन्ही बाजूला आणखीन 2 दोर आहेत. हे जे लोक असतात दोर पकडलेले, हे कावड एका बाजूला कलून पडू नये त्यासाठी कावड बॅलन्स करतात दोरी ओढून आणि कावड वरती नेतात. पण मित्रांनो, यातील जो मुख्य लोड आहे तो खरं तर आपण पाहू शकता जी कावड आहे तिथे चारी कोपऱ्याला 4 लोक आपल्या डोक्यावरती कापडी चुंबळ घेऊन या कावडीचा भार उचलत असतात व अशा डोंगरी किंवा दगडी पाऊल वाटांवरून कावड वरती चढवत असतात. मित्रांनो, ही कावड वरती चढवत असताना साक्षात शंभू महादेव या भक्तांना ताकद देत असतात. त्यामुळेच सर्व एकत्रीनं ही कावड उचलून वरपर्यंत नेत असतात. मित्रांनो,
आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता सध्या या ठिकाणी कावडवर अंतिम टप्प्यातच पोहोचली आहे. खरं तर ही कावड वरती चढवणं खूप अवघड काम आहे. ते देखील मित्रांनो, मी आपल्याला या कावडीचे दृश्य चॅनलवरती लाईव्ह दाखवत आहे. आणि मित्रांनो, आपण आजच्या दिवशी महाशिवरात्र आहे, तरीही आजच्या दिवशी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका. मी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला डोंगर मार्गी किंवा दगडाच्या पाऊल वाटेनी कावड कशी वर नेतात त्याचे दृश्य दाखवत आहे. आणि मित्रांनो, आपण पाहू शकता की आता या ठिकाणी असा अंतिम टप्पा आला आहे की या ठिकाणी कावड वरती चढवणं जरा अवघड आहे, कारण की या ठिकाणी जरा उंच आणि वेडीवाकडी दगडे आहेत. तरीही आपण म्हणजे हे जे लोक आहेत ते आपला खूप मेहनत करून ही कावड वर नेत आहेत. मित्रांनो, आता ही जी दृश्य आहेत ही आपण डोळ्यात तेल घालून पहा, कारण की आता कावड आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आणि आपण हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पहा, कावड कशा पद्धतीने वर घेऊन जातात. आपण या ठिकाणी पाहू शकता कावड जरा जरा या ठिकाणी इनबॅलन्स होत आहे. आणि आपण पाहू शकता कावड एका बाजूला कलली आहे. तरीही जी आंबळे गावातील ग्रामस्थ आहेत आणि जी तरुण शिवभक्त आहेत ते आपले पूर्ण ताकद लावून ही कावड अनबॅलन्स झालेली देखील परत सरळ करत आहेत. आपण पाहू शकता जो दुसऱ्या बाजूला दोर आहेत तो अतिशय ताकदीने ओढत आहेत आणि त्यामुळे कावड जरा जरा बॅलन्स होत आहे आणि सरळ होत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता कावड पूर्णच एका साईडला कलली होती, तरीही ग्रामस्थांनी आपल्या ताकदीवरती ही कावड अतिशय मेहनतीने पुन्हा एकदा सरळ स्थितीमध्ये आणली आहे. आपण पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी जी दगडांची वाट आहे ती मधूनच जराशी उंच आहे. तिथं जरा लेवल पण इतकी चांगली नाहीये, त्यामुळे ही कावड अनबॅलन्स झाली. तरीही ग्रामस्थांनी अतिशय चतुराईने आणि चपळाईने ही कावड परत उभा केली आहे व सरळ स्थितीत आणली आहे. तर मित्रांनो, आता कावड म्हणजे कावड वरती जाण्याचा हा शेवटचा क्षण आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी परत एकदा कावड अनबॅलन्स झाली आहे. तरीही ग्रामस्थांनी पुन्हा एकदा कावड बॅलन्स केली आणि कावड ढवळेश्वर मंदिरावरती पोहोचली आहे. मित्रांनो, तर चला आपण देखील आता कावडीसोबत जाऊन मंदिराचे दर्शन घेणार आहे. बोला हर हर महादेव. मित्रांनो, या व्हिडिओच्या निमित्ताने मला आज महाशिवरात्रीच्या दिवशी कावड कशा पद्धतीने वर चढवतात ही प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं. मित्रांनो, या ठिकाणी आंबळे गावातील ग्रामस्थांनी कावड वरती चढवून आणली आहे आणि कावड वरती चढवून आणल्यानंतर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर खूप जास्त आनंद आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरामध्ये सर्व ग्रामस्थ जल्लोष साजरा करत आहेत आणि आपला आनंद व्यक्त करत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता गुलालाची उधळण होत आहे, त्याबरोबर सर्व ग्रामस्थ नाचून आपला आनंद व्यक्त करत आहेत. मित्रांनो, यानंतर आपण आता सध्या मंदिराच्या मागील बाजूस आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणाहून आपल्याला जी मंदिराची उंची आहे त्या उंचीवरून सर्व जी शेती वगैरे दिसत आहे ते अतिशय लहान दिसत आहे. मित्रांनो, या गडावरून अतिशय सुंदर दृश्य येत आहेत आणि याची उंची जी आहे ती जमीन लेवल पासून साधारणतः 700 ते 800 फूट उंच आहे. मित्रांनो, आता कावड मंदिराला प्रदक्षिणा मारून मंदिराच्या पुढे येणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला मंदिराच्या आतमधील दृश्य दाखवतो, त्याबरोबर शंभू महादेवाचे दर्शन देखील करवतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रथमतः मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दर्शन रांग पाहण्यास मिळते. त्याबरोबरच आपल्याला बाजूला या ठिकाणी भजनी मंडळ पाहावयास मिळत आहे. हे जे भजनी मंडळ आपल्याला पाहण्यास मिळत आहे हे भजनी मंडळ अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्यांचे भजनात दंग झालेल्या आपल्याला पाहण्यास मिळत आहे.
मित्रांनो, या ठिकाणी सुंदर असं भजन ऐकल्यानंतर मन प्रसन्न झालं आणि आता आपण शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पोहोचलो आहे. मित्रांनो, आपण देखील माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभू महादेवाचे दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, ही जी कावड आहे ही मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करत अर्ध्यामध्ये पोचली आहे. यानंतर मित्रांनो, तरीही आपण या ठिकाणी पाहू शकता ग्रामस्थ मोठ्या जल्लोषाने या ठिकाणी मोठ्या आनंदाने ही कावड नाचवत आहेत. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण आता मी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की ही कावड जी आहे ती मंदिराला पळवत पळवत 5 प्रदक्षिणा मारतात आणि त्यानंतर मंदिराच्या जे वरच्या साईडला आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी कावड टेकवून दर्शन घेतात. आणि मित्रांनो, आज महाशिवरात्रीचा दिवस आहे, तर आपण हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत. मित्रांनो, आता आपण व्हिडिओ स्किप करू नका, कारण आता आपण व्हिडिओच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहे. आता आपण पाहू शकता या ठिकाणी जी कावड आहे कावड मंदिराच्या समोर पोहोचलेली आहे. आता ही कावड मंदिराला जवळपास 5 प्रदक्षिणा मारते. आपण या ठिकाणी पाहू शकता सर्व ग्रामस्थ ही कावड पळवत पळवत मंदिराला प्रदक्षिणा मारतात. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर हे मंदिर पांडवकालीन आहे आणि हे मंदिर पांडवांच्या काळामध्ये बांधलं गेलं होतं. आणि मित्रांनो, ही जी कावड मंदिरावर आणण्याची परंपरा आहे ही या गावातील ग्रामस्थांनी जतन केली आहे. आणि मित्रांनो, हीच आपली भारतीय संस्कृती आहे. मित्रांनो, आज महाशिवरात्रीच्या दिवशी असं कावड मंदिराच्या चारी बाजूला प्रदक्षिणा करत अतिशय वेगाने पळवत असल्याचे दृश्य मला पाहावयास भाग्य मिळाले. आणि मित्रांनो, आज मी महाशिवरात्रीच्या दिवशी आपणासाठी हा व्हिडिओ उपलब्ध करून दिला आहे. आपण देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ अजूनही स्किप करू नका, कारण की आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाकडे जाणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जी कावड आहे ही मंदिराला प्रदक्षिणा करून पुन्हा एकदा मंदिराच्या समोर आली आहे. मित्रांनो, या ठिकाणी कावड आणि मंदिर हे म्हणजे कावड मंदिराला भेटवण्याची या ठिकाणी प्रथा आहे. म्हणून या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत ते कावड वरती उचलून मंदिराला भेटवत आहेत. अशा पद्धतीने ही जी कावड आहे ही 3 वेळा मंदिराला भेटवली जाते. शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. मित्रांनो, तर आता आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाकडे चाललो आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर तालुक्यामधील पुरंदर किल्ल्यावर झाला होता व यामुळे या गडावरती छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आले आहे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. बोला हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्रांनो, आपल्याला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा. भेटूयात असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.